Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक पालेभाजी दाखवणार आहे. ही आहे राजगिऱ्याचा पाला. ह्याच्यापासून आपण एक भाजी बनवणार आहोत आणि त्यासाठी तो आता मी चिरून घेतो बारीक. त्यासाठी लागणारे आपल्याला एक टोमॅटो, एक कांदा आणि एक बटाटा आणि लसूण पेस्ट आणि आपल्या नेहमीप्रमाणे लागेल आपल्याला फोडणीचं साहित्य. तर मी आता हे बारीक चिरून घेतो. आपली रेग्युलर पालेभाजी आपण चिरतो तसंच आपल्याला चिरायचं आहे. फक्त बटाट्याच्या साली काढून त्या चिरायच्या आहेत. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. इथे मी बघा बारीक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि ही पानं अशी चिरून घेतलेत, बटाटा पण असा चिरून घेतलेत आणि भरलेला त्यामध्ये मी एक दोन मुळा होता माझ्याकडे दांडीचा, ते पण टाकून बघितलं आहे. बघूया ट्राय करून कसा लागतो तो. तर आपण भेटू आता आपल्या किचनकडे. उथळीमध्ये तेल घेतलं आहे, ते तापलं का मग आपण भाजी करूया. तेल आलं आहे तापायला. तर आपल्या आता मी याच्यामध्ये कांदा घालणार आहे. त्यानंतर हळद टाकली 1 चमचा आणि कढीपत्ता टाकतो. आणि 4 मिरच्या टाकणार आहे तुकडे करून. चांगलं आपण ढवळून घेऊ. कांदा शिजला, कांदा आणि टोमॅटो शिजला का आपण त्यामध्ये ती भाजी टाकणार. आता मी इथे मीठ टाकत आहे अंदाजे 1 चमचा. हे बघा, आपल्या पालेभाजीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. बटाट्याची फोडी, पालेभाजी ही बघा स्वच्छ धुवून घेतली. ती थोडी थोडी टाकूया आपण म्हणजे ती ॲडजस्ट होईल थोडीशी. आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. नाही तसंच तुम्ही कुठल्याही पालेभाज्यांना पाणी नका टाकू. त्या वाफेवर शिजणार. आता तुम्ही म्हणाल बटाटा आहे, तो शिजेल का? तो बटाटा पण शिजणार आपला. हे बघा, आता एवढाच भरपूर पाला टाकलाय मी. आता तो कितपत होईल तो बघा. तुम्ही म्हणाल खूप भाजी होईल, पण नाही, भाजी मोजकीच होईल. हा बघा, आता मी पाला ढवळून घेतलाय. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवू.
मी झाकण ठेवू. आपण भेटूया लगेच 5 मिनिटांनी. आता मी झाकण खोलतो. नाही बघा आपली भाजी बघा आता किती खाली झाली, कितीशी होती आणि किती खाली झाली बघा. बटाटा शिजला का बघू आपण. बटाटा शिजायला थोडासा हवा आहे. आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवू आणि भेटू लगेच. आपण आता पाहूया आपली भाजी तयार झाली आहे का. वाव, खूप छान आपली भाजी तयार झाली आहे. आता पालासुद्धा माठाचा आपला शिजलाय, राजगिरा माठ. बटाटा बघूया आपण शिजला आहे का तो. हा बघा, इझिली बटाटा शिजला आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.